आणि आता दिल्लीमधून एक मोठी माहिती समोर येत आहे। सूत्रांच्या हवाल्यानं कळतंय की जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नावानं एक ईमेल पाठवण्यात आला होता। हा मेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडमध्ये गेल्या आणि कोर्ट परिसरासह सर्व संवेदनशील ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे। आज दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील दुसऱ्या आरोपीची कोर्टात पेशी आहे आणि त्याच वेळी ही धमकी मिळाल्यामुळे दिल्ली पोलीस अधिक सतर्क झालेत। सर्व कोर्ट परिसरात सध्या काटेकोर तपास सुरू आहे आणि मिळालेल्या धमकीवर पोलीस गंभीरपणे चौकशी करत आहेत। अतिशय मोठी बातमी समोर येते। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नावानं एक ईमेल पाठवण्यात आला होता। हा मेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आलेल्या आहेत आणि कोर्ट परिसरासह सर्व संवेदनशील ठिकाणी तपासणी करण्यात येते आहे। आज दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील दुसऱ्या आरोपीची कोर्टात पेशी आहे आणि त्याचवेळी ही धमकी मिळाल्यामुळे दिल्ली पोलीस अधिक सतर्क झालेले आहेत। दिल्लीतील कोर्टात बॉम्बची धमकी देण्यात आल्याचा मेल प्राप्त झाल्यानंतर आता तपास यंत्रणा आणि पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत। अधिक सतर्कता बाळगली जाते। सर्व कोर्ट परिसरात काटेकोरपणे तपास सुरू आहे आणि मिळालेल्या धमकीवर पोलीस गंभीरपणे चौकशी करत असल्याचं कळतंय। एक मोठी बातमी। दिल्लीतील पतियाला कोर्टला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली असल्याचं कळतंय। जैश ए मोहम्मदच्या नावानं मेल पाठवल्याची माहिती समोर येते। जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या नावानं एक ईमेल पाठवण्यात आला होता। यामध्ये दिल्लीतील पतियाला कोर्टात बॉम्ब न उडवण्याची धमकी मिळाली आहे। हा मेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडमध्ये आलेल्या आहेत। कोर्ट परिसरासह सर्व संवेदनशील ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे। आज दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणातील दुसऱ्या आरोपीची कोर्टात पेशी आहे आणि त्याचवेळी ही धमकी मिळाल्यामुळे दिल्ली पोलीस अधिक सतर्क झालेले आहेत। सध्या सर्व कोर्ट परिसरात काटेकोर तपास सुरू आहे आणि मिळालेल्या धमकीवर पोलीस गंभीरपणे चौकशी करतायत। थेट जाणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। प्रशांत, दिल्ली कोर्टाला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी मिळाली असल्याचं कळतंय। सध्या काय तिथे तपास यंत्रणांकडून सुरू आहे? सध्या जर बघितलं आपण तर मी सध्या इथे पटियाला कोर्टामध्ये आहे आणि जर परिस्थिती बघितली तर आपल्याला पाहायला मिळते मोठ्या संख्येने आरपीएफ जे आहे हे दाखल झालेलं आहे आणि सोबतच आरपीएफ सोबत इतरही पोलीस फोर्स दाखल झालेला आहे। बॉम्ब शोधक फोर्स दाखलेला आहे, फॉरेन्सिक दाखल झालेला आहे। हे सगळे जर बघितलं आपण तर हे समोरचं पटियाला कोर्ट आहे आणि या पटियाला कोर्टामध्ये बॉम्ब शोधक पथक दाखल झालेलं आहे आणि संपूर्ण कोर्टाला सध्या दोन तासाची सुट्टी म्हणजे जेवणापर्यंत सुट्टी देण्यात आलेली आहे आणि सुट्टी देऊन शोध घेतला जात आहे की कुठे बॉम्ब तर नाही आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं तर संपूर्ण परिस्थिती जर बघितलं इकडे फॉरेन्सिकच्याही गाड्या उभ्या आहे आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांचेही अधिकारी मोठ्या संख्येने इथे आलेले आहेत आणि हा प्रयत्न असा आहे की एक प्रकारे जर बघितलं तर कुठलीही धोका समजू नये। इकडे पॅरामिलिटरी फोर्सेसच्या म्हणजे जे आरपीएफच्या गाड्या ज्या आहेत त्या देखील लागलेल्या आहेत, आरपीएफ सुद्धा आलेले आहे आणि एक महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्याच्या याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आरपीएफने या संपूर्ण पटियाला कोर्टाला संपूर्ण किल्ल्याचं स्वरूप दिलेलं आहे। आरपीएफ इथून दाखल झाला असून आणि त्यांनी ठिकठिकाणी जर बघितलं तर एकीकडे बॉम्ब शोधक पथक जे आहे ही पूर्ण शोध घेत आहे कुठे बॉम्ब तर नाही आणि दुसरीकडे सुरक्षा दिली जात आहे कारण की आज दिल्ली बॉम्बस्फोटा प्रकरणातील म्हणजे लाल किल्ल्याच्या बॉम्बस्फोटाच्या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला याच पटियाला कोर्टात आणणार। त्याच्या पूर्वी हा ईमेल आला, जैश ए मोहम्मदच्या वतीने ईमेल आल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यामध्ये हे यासह म्हणजे पटियाला कोर्टासह साकेत कोर्ट, त्यानंतर सोबतच रोहिणी कोर्ट, राजधानी दिल्लीतील जे प्रमुख कोर्ट आहे त्या कोर्टना बॉम्बद्वारे उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। दुसरीकडे सीआरपीएफच्या 2 शाळा आहे, सीआरपीएफ द्वारे संचालित करण्यात आलेल्या 2 शाळा आहेत त्यांना देखील उडवण्याची धमकी देण्यात आली आहे। जे अनेक महत्वाच्या इमारती आहे त्यांना देखील धमकी देण्यात आली। त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाली आहे आणि त्यांनी मोठ्या संख्येनं इथे जर बघितलं आपण तर जसं पटियाला कोर्टामध्ये पोलिसांची संख्या आहे वाढलेली आहे, सुरक्षा इतर कोर्टात देखील हीच परिस्थिती आहे। पण या घडीला हे अत्यंत महत्त्वाचं आहे की अजूनही जर बघितलं तर आता वकील या भागातून बाहेर पडताना पाहायला मिळतंय। पोलिसांनी संपूर्ण कोर्टचा ताबा घेतलेला असल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे। बरं प्रशांत, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।